विशाल प्रणिता. विशालची आई प्रणिताला डब्बा भरून भाजी देती आणि मग प्रणिता तिच्या घरी जाती. मग विशालचे वडील फ्रेश होऊन येतात. ते म्हणतात जेवण आण. मग जेवण करता करता म्हणतात कोण होतं ग? मग विशालची आई म्हणती समोरच्या घरात नवीन किरायदार आले आहे. आजच शिफ्ट झाले आहे. मुलगी तिची आई राहती. मुलीचे वडील बाहेरगावी काम करतात. ती मुलगी आली होती प्रणिता. तिने शिरा आणून दिला डब्यात. मग मी म्हणले तिला पण भाजी देते. मग विशाल म्हणतो आई तो प्रणिताने आणलेला शिरा दे मला. मग आई म्हणते अरे हा. मग विशाल म्हणतो खूप छान बनला आहे. मग विशालचं जेवण होतं आणि मग विशाल त्याच्या रूममध्ये येतो आणि त्याला रोज काय घडले ते तो एका डायरीत लिहित असे. मग तो म्हणतो तो डायरी काढतो आणि मग तारीख लिहितो आणि म्हणतो आजचा दिवस तो आहे ज्या दिवशी मला माझे प्रेम मिळाले. माझ्या जिंदगीत प्रणिता आली. मग तो त्या डायरीमध्ये लिहितो की प्रणिता आज सकाळी त्याला भेटली आणि तिला बघताच त्याला प्रेम झाले. मग आणि आतापर्यंतच्या जिंदगीत पहिल्यांदा कोणत्या मुलीसोबत पाणीपुरी खाल्ली ती म्हणजे प्रणिता आहे. मग विशाल पूर्ण दिवस काय घडले ते लिहितो आणि मग झोपून राहतो. मग प्रणिताचा गल्लीमध्ये दुसऱ्या दिवशी असतो. मग विशाल उठतो आणि बाहेर बघतो तर काय प्रणिता सकाळी सकाळी तिचं अंगण झाडत आहे. मग विशाल पण झाडू घेतो आणि जातो अंगण झाडायला आणि मग तेवढ्यामध्ये प्रणिता म्हणती अरे विशाल राहू दे मी झाडून घेते. मग विशालची आई बाहेर येते आणि विशालला म्हणती काय आहे विशाल हे? मग विशाल म्हणतो प्रणिता एकटी झाडत होती तिला कंपनी देत आहे मी. मग विशालची आई म्हणती आता प्रणिता भांडे घासणार कपडे धुणार मग दे कंपनी तिला. भांडे घास कपडे धु. मग विशाल म्हणतो प्रणिता समोर आई पचका करन त्याच्या पहिले मी इथून कल्टी मारतो. मग विशाल कल्टी मारतो आणि मग घरात जातो आणि आंघोळीला जातो आणि मग मस्त नवीन कपडे घालतो आणि मग बाहेर येतो. मग विशालची आई म्हणती बाळा आज नवीन कपडे का घातले? मग विशाल मनातल्या मनात म्हणतो काय सांगू आता आईला बड्डे आहे असे सांगतो. मग विशाल म्हणतो आई आज माझा बड्डे आहे म्हणून नवीन कपडे घातले. मग विशालची आई म्हणती पागल तुझा बड्डे होऊन गेला मागच्या महिन्यातच. मग प्रणिता विशालकडे बघती आणि म्हणती बापरे विशाल आज तर तू खूपच भारी दिसत आहे. मग विशाल म्हणतो आई बोलली पण ज्याच्यासाठी घातले त्यांनी तर बघितले ना. मग विशाल घरात जातो आणि नवीन कपडे काढतो आणि मग विशालची आई म्हणती काय झाले बाळा तुला कपडे घालत आहे काही काढत आहे असं का? मग विशाल म्हणतो अगं आई मला वाटले की आज माझे बड्डे आहे. मग मला नंतर समजले की माझ्या बड्डेला अजून खूप टाईम आहे. मग विशालची आई म्हणती बाळा जेवण करून घे मग कुठे फिरायला जायचे आहे तिकडे जा. मग विशाल म्हणतो आई आज कुठेच नाही जाणार मी माझे मित्र गावाकडे गेले आहे. मग तेवढ्यामध्ये प्रणिता येते. ती म्हणती की काकू विशाल कुठे आहे? मग विशालची आई काही बोलणार की लगेच विशाल म्हणतो काय? मग प्रणिता म्हणती अरे आमची TV चालू करायची होती डिश पण फिट करायचा होता. मग विशाल म्हणतो माझा मित्र आहे त्याला येते फिट करता. मग विशालची आई म्हणती की विशाल बाळा तुझे मित्र तर गावाकडे गेले आहे ना. मग विशाल म्हणतो आई मला काय 2च मित्र आहे का? मग विशाल म्हणतो ये प्रणिता मी त्याला घेऊन येईन तू काही काळजी नको करू. तू जेवण केले का? मग प्रणिता म्हणती नाही यार खूप पसारा पडलेला होता तो आवर सावर करायचा होता. मग विशाल म्हणतो चाल आपण जेवण करू. मग प्रणिता म्हणती नाही रे अजून माझ्या आईने पण जेवण नाही केले. मग विशाल म्हणतो चाल आम्ही तुझ्या घरी येतो जेवण करायला. मग प्रणिता म्हणती हो चाल आईने मस्त जेवण बनवले आहे. मग विशाल म्हणतो आई चाल आपण प्रणितीच्या घरी जेवण करायला जाऊ. मग आई म्हणती अरे विशाल माझे खूप काम पडले आहे तू ये जेवण करून. मग प्रणिता म्हणती चला ना काकू मी तुम्हाला काम आवरू लागेल. मग आई म्हणे ठीक आहे चाल. मग मी आणि माझी आई प्रणिताच्या घरी आमच्या घरचे जेवण घेऊन गेलो आणि मग प्रणिता
ची आई म्हणती, या ना, काय काय आणले? मग प्रणिता म्हणती, जेवण आणले, चला आपण सगळे मिळून जेवण करू. मग प्रणिताची आई म्हणती, मी तर जेवण केले. मग प्रणिता म्हणती, काय आई, माझ्यासाठी नाही थांबली? मग प्रणिताची आई म्हणती, अगं बाळा, मी मजाक करत आहे, मी तुझी वाट बघत आहे. मग विशालला खूप खुशी होती की मी ज्या मुलीवरती प्रेम करतो ती मुलगी माझ्या आईला पण आवडती. माझी आई पण तिच्या बोलण्यावरून खूप हसती, खूपच खुश दिसती आणि सगळे मिळून जेवण करता आणि अशी मजाक पण करता. मग विशालचे जेवण होते आणि मग विशाल त्याच्या मित्राला कॉल करतो की आमची डिश फिट करायची आहे. मग मित्र म्हणतो, भाई तुम्ही काय दुसरीकडे शिफ्ट झाले का? मग विशाल म्हणतो, अरे तू माझ्या घरी ये, मी सांगतो तुला. मग मित्र म्हणतो, 1 तासाने येतो. मग विशालची आई म्हणती, चाल विशाल घरी, माझे खूप काम पडले आहे. मग प्रणिता म्हणती, काकू तुम्ही आज बसा, आज मी तुमचे काम करती. मग विशालची आई म्हणती, नाही ग बाई, एकदा विशालचे लग्न झाले की घरातले काम तुलाच करायचे आहे. मग सगळे सायलेंट होतात आणि मग विशालची आई म्हणती, म्हणजे त्याचे होणाऱ्या बायकोला. मग विशालची आई उठती आणि म्हणती, चाल बाई, येते मी, खूप काम आवरायचे. मग विशाल म्हणतो, माझा मित्र पण येणार आहे डिश फिट करायला. मग विशालची आई घरी जाती आणि मग विशालचा मित्र येतो आणि मग तो विशालला आवाज देतो असतो. मग विशाल जातो आणि मग मित्र म्हणतो, भावा, हे पण घर घेतले का तुम्ही? मग विशाल म्हणतो, नाही, इथे तुझी वहिनी राहती. मग मित्र म्हणतो, मस्त घराच्या समोर सेटिंग लावली तू. मग विशाल म्हणतो, भावा, काम चांगलं कर, माझ्या इज्जतीचा सवाल आहे. मग मित्र आणि विशाल मध्ये जातात आणि मग प्रणिता म्हणती, विशाल, तिकडे डिश ठेवला आहे बघ. मग मित्र वरती चढतो आणि डिश फिट करतो आणि TV चालू करून देतो. मग प्रणिताची आई म्हणती, बाळा, किती पैसे झाले? मग मित्र म्हणतो, पैसे नको, विशाल माझा मित्र आहे. मग प्रणिता म्हणती, ए दादा, तसं नको जाऊ, 100 रुपये तरी घे, विशालचा मित्र आहे तरी काय झाले, तुला यायला पेट्रोल नाही लागले? मग विशाल म्हणतो, घेऊन टाक भावा. मग मित्र ते पैसे घेतो आणि मग विशालला म्हणतो, भावा, येतो मी. मग विशाल म्हणतो, भावा, माझ्या घरी चाल, चाय घेऊ. मग मित्र म्हणतो, नाही भाई, मला अर्जंट आमच्या दुकानाची डिश फिट करायची आहे, येतो मी. मग मित्र जातो आणि मग प्रणिता विशालला म्हणती, थँक्यू यार विशाल. मग विशाल म्हणतो, यार प्रणिता, तू मला असं बार थँक्यू नको म्हणत जाऊ. मग विशालची आई विशालला आवाज देते. मग विशाल प्रणिताला म्हणतो, मी जातो घरी, आई आवाज देत आहे. मग विशाल घरी येतो. मग विशालची आई विशालला म्हणती, अरे कपड्याची साबण खतम झाली आहे, जा लवकर घेऊन ये. मग विशाल जातो आणि किराणा दुकान दुसऱ्या गल्लीत असते. मग विशाल जातो, मग दुकानात जातो आणि परत येतो तर गल्लीच्या किनारी प्रणिता कोणाला तरी फोनवरती बोलत आहे. विशाल बघतो आणि प्रणिताला काहीच म्हणत नाही आणि घरी येतो आणि आईला साबण देतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो. पण त्याला प्रणिताला फोनवरती बोलताना बघितल्यापासून त्याच्या मनात वाईट विचार येते आणि डोळ्यात पाणी पण येते, कारण त्यांनी प्रणिताला त्याची जिंदगी मानली होती. मग विशाल स्वतःलाच प्रश्न विचारतो, वडिलाचा कॉल असन? मग विशाल म्हणतो, वडिलाचा कॉल आहे तर मग घरी बोलली असती. मग विशाल अजून एक प्रश्न आणतो मनात, तिची मैत्रीण असन, पण मैत्रीण पण असली तर ही घरी बोलली असती. कोण असन फोनवरती की प्रणिता लपून बोलत होती? मग विशालला खूपच चिंता होती आणि मग तो झोपून राहतो. मग काही टायमानी विशालची आई येते आणि विशालला उठवती, काय झाले बाळा, का झोपला? मग विशाल म्हणतो, काही नाही आई, असंच झोपलं. मग आई म्हणती, झोपला असन, तो आज सकाळी खूप लवकर उठला होता. मग विशाल जे झोपतो तर तो संध्याकाळी 6:30 पर्यंत. मग विशालची आई त्याला उठवती, विशाल बाळा उठ,
मग विशाल उठतो आणि मग विशाल विचारतो, आई मी झोपलो होतो तेव्हा आपल्या घरी प्रणिता आली होती का? मग आई म्हणती, नाही, पण का? मग विशाल म्हणतो, आई चाय बनवून दे. मग विशालची आई म्हणती, दूध खतम झाले, दूध आणा पडन. मग विशाल उठतो आणि फ्रेश होतो आणि दूध आणायला जातो तर त्याला प्रणिता दिसती, दुपारी जिथे उभा होती तिथे आणि फोनवरती बोलत आहे. मग विशाल तिला इग्नोर करतो आणि दुकानात जातो आणि मग दूध घेऊन घरी येतो. मग विशालची आई चाय बनवती. मग विशाल चाय पितो. त्याला लय टेन्शन आले आहे, कारण त्याला प्रणिता खूप आवडती, त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मग विशाल म्हणतो, प्रणिता तर अजून घरी आली नाही. मी तिच्या आईकडे जातो आणि म्हणतो, काकू प्रणिता कुठे आहे? मग विशाल जातो आणि प्रणिताची आई किचनमध्ये पोळ्या करत असते. मग विशाल म्हणतो, काकू प्रणिता कुठे आहे? मग प्रणिताची आई म्हणती, अरे ती तर तुझ्या घरी आली आहे. तुझ्या घरी येऊन तिला 1 तास तरी झाला असन. मग विशाल खोटं बोलतो, म्हणतो, काकू मी बाहेर गेलो होतो, मी आत्ता आलो, मी जातो आता घरी, ती माझ्या घरी आहे. तर मग विशाल घरी जाणार की प्रणिता तिकडून येते आणि विशालला इस्माईल करती आणि तिच्या घरात जाते. आणि मग विशाल म्हणतो, ती बोलली नाही, मी पण कशाला बोलू. मग विशाल घरी येतो आणि मग विशालचे बाबा येतात. मग विशाल त्यांच्या हातातून सामान घेतो आणि मग विशालचे वडील फ्रेश होतात आणि मग विशाल आणि त्याची आई सगळे मिळून जेवण करतात. मग विशाल काही जास्त जेवण करत नाही आणि हात धुतो. मग विशाल त्याची आई बोलती, काय झाले विशाल? मग विशाल म्हणतो, काही नाही आई, मी आता बाहेर पाणीपुरी खाल्ली होती म्हणून मला भूक नाही. मग उठतो आणि त्याच्या रूममध्ये जातो आणि मग त्याची रोजची डायरी काढतो आणि मग लिहितो पूर्ण दिवसाची सुरुवात. पण प्रणिता फोनवरती बोलत होती ते लिहिताना विशालच्या डोळ्यातून पाणी येते आणि विशाल म्हणतो, प्रणिता घरी आईला म्हणती की मी विशालच्या घरी चालले आणि दुकानाकडे जाऊन फोनवरती बोलती. आता उद्या मी काय करतो ते तिने कधी सोचलेच नसन. तर मित्रांनो, याच्या पुढची कथा उद्या येणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, बघून उद्याच्या भागात काय करतो विशाल.